हे घर ही प्रॉपर्टी कधीच सिलेक्ट करू नका. अशी प्रॉपर्टी तुम्हाला खड्ड्यातच घालेल. काय गोष्ट आहे की एखादा फ्लॅट सिलेक्ट करताना मी बेसिक गोष्ट बघितली पाहिजे. सगळ्या गोष्टी 98% 99% इझिली मॅनेजेबल आहे विदाऊट एनी तोडफोड. गॅरंटी देऊन सांगतो. रिझल्ट आला तर रेमेडी चांगली, रिझल्ट नाही आला तर रेमेडी नाही चांगली. सिंपल आहे. पुणे, मुंबई, सातारा, नागपूर कुठलाच बिल्डर, कुठलाच आर्किटेक्ट वास्तू ऑस्पिशियस घरं बनवत नाहीये. कोणच वास्तू ऑस्पिशियस फ्लॅट बनवत नाही. नुसतं तुम्हाला मार्केटिंग करताय की ही बिल्डिंग वास्तू ऑस्पिशियस आहे, 100% वास्तू कंप्लायन्स आहे. सगळे खोटे आहेत. सगळ्यात पहिले सामान्य माणूस ही चूक करतो की मला वास्तू माहिती आहे आणि फक्त आग्नेयेला किचन, दक्षिणेला बोर नको आणि पूर्वेला माझं प्रवेशद्वार पाहिजे एवढंच माहिती, आणि इथलं ईशान्येला किचन. ह्याच्या पलीकडे वास्तू नॉर्मल माणसाला माहीत नाहीये. पण वास्तुशास्त्र ह्याच्या पलीकडे भरपूर काही आहे. पूर्वेला प्रवेशद्वार हेच वास्तू आहे का? हा गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. नेहमी लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करायची असेल तर एक प्रोफेशनल व्यक्ती हवा. का प्रोफेशनल म्हणतोय? जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष एखाद्या क्षेत्रात काम करता ना, त्या क्षेत्राची जे देवता आहेत ते तुम्हाला ब्लेसिंग्स देतात इन टर्म्स ऑफ एक्सपेरियन्स. सिद्धीच म्हणायला लागेल. तर आयदर तुम्ही एक प्रोफेशनल वास्तू कन्सल्टंट हायर करा आणि किंवा तुम्ही त्या क्षेत्रातलं पूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा. आता प्रॉब्लेम हा झालाय की 95% लोक फक्त यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघतात किंवा कोणाचं तरी प्रवचन ऐकायचं आणि मग ते घरामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं. त्याचे परिणाम तर सोडा, दुष्परिणामच जास्त भोगायला लागलेत लोक. त्याच ठिकाणी मी साईट व्हिजिटला जातो ना, बघतो ना कोणी कोणाचं ऐकून काही ना काही इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्याचे उलटेच काही ना काही रिझल्ट आलेत. जसं की कोर्ट कचेरी मागं लागल्यावर तुम्ही एक चांगला प्रोफेशनल वकील हायर करताना, काही आजारपण आलं तर एक चांगला डॉक्टर चूज करता. तसंच वास्तूसाठी जाऊ द्या ना पैसे थोडेफार. गेले तर काय फरक पडते? तुमच्याच घरासाठी पैसे चाललेत. त्यानंतर हे जाणून घ्यायचं की बेसिक वास्तूसाठी काय काय गोष्टी लागतात. काय गोष्ट आहे की एखादा फ्लॅट सिलेक्ट करताना मी बेसिक गोष्ट बघितली पाहिजे. लक्षात घ्या, 99% गोष्टी इझिली ॲडजस्ट करता येतात वास्तुशास्त्रामध्ये. त्यासाठी कुठलीच महागडी रेमेडी वगैरे असं काही नाहीये. आज मार्केटमध्ये हे झालंय की 80-80 हजार रुपयाला लोक पिरॅमिड विकतात. आज आली होती माझ्याकडे एक केस, 80 हजार रुपयाला पिरॅमिड विकलं होतं त्या माणसाला, त्या वास्तू कन्सल्टंटने. असं बिलकुल नाही करायचं. कुठल्याच 80 हजारचं पिरॅमिड घ्यायचं नाही. आता वास्तू कन्सल्टंट हायर करायला लागला की लोकांच्या मनात एकच भीती असते, हा आला की माझ्या घराची पहिली भीत पाडल. असं बिलकुल नसतं. समजून घ्या, 98% गोष्टी इझिली इम्प्लिमेंटेबल आहेत विदाऊट एनी तोडफोड. तर सगळ्यात पहिले तुम्ही ही भीती काढून घ्या की मला माझं घर तोडफोड करावं लागेल. त्यानंतर कुठल्या स्टँडर्डाइज रेमेडीज वास्तुशास्त्रात नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट ह्याच गोष्टीने ट्रीट होती. हे कदाचित माझं पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल किंवा दुसऱ्याचं पर्स्पेक्टिव्ह माझ्यापेक्षा वेगळा असेल. कोण पिरॅमिड टाकतं, कोण पायराईट टाकतं, कोण क्रिस्टल टाकतं. देर इज नो स्टँडर्डायझेशन इन दिस इंडस्ट्री. एवढंच आहे, कोण किती लॉजिकली रेमेडी करतोय आणि त्या रेमेडीचे काय इफेक्ट्स येत आहेत. रिझल्ट आला तर रेमेडी चांगली, रिझल्ट नाही आला तर रेमेडी नाही चांगली. सिंपल आहे. जर आपल्यातलं कोण नवीन घर बांधतंय किंवा नवीन घर घेत असेल तर कुठल्या दिशेमध्ये कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, कुठल्या दिशेनुसार काय गोष्टी काय लॉजिक्सनी तिथे ठेवल्या पाहिजेत, काय फ्रेम तिथे फिट होत आहेत. दिस इज ऑल अबाउट वास्तुशास्त्र. आता ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, काही कन्सल्टंट येतात, तुम्ही त्यांची XYZ फीज देतात, त्यानंतर ते म्हणतात की एवढी 50 हजारची रेमेडी लागेल, 60 हजारची रेमेडी लागेल, 70 हजारची रेमेडी लागेल. परत तुम्ही त्या चक्रामध्ये फसता. आता सगळ्यात पहिले बेसिक गोष्ट काय बघायची वास्तुशास्त्रामध्ये? सगळ्यात पहिले बेसिक गोष्ट वास्तुशास्त्रामध्ये बघायची, ईशान्य दिशेला कुठल्याही प्रकारचं टॉयलेट किंवा किचन येता कामा नये. जेव्हा मी टॉयलेट म्हणतोय किंवा किचन म्हणतोय, टॉयलेट म्हणजे कमोड, किचन म्हणजे तुमचा बर्नर, तुमची शेगडी. मी रिपीट करतो, आय रिपीट, देअर शुड बी नो टॉयलेट और नो किचन इन नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. त्यानंतर काय बघायचं, घराचा मेन एंट्रन्स जो आहे तो दक्षिण पश्चिमच्या मध्ये नको यायला. दक्षिण किंवा पश्चिमेला नाही म्हणत आहे, दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशेच्या मधला जो कोण आहे, नैऋत्य म्हणतो आपण मराठीमध्ये सर्वसामान्य लँग्वेजमध्ये, तिथे घराची मेन एंट्रन्स यायला नको. नैऋत्याचं प्रवेशद्वार आणि ईशान्येचं टॉयलेट, हे घरात जर कॉम्बिनेशन असेल तर हे घर ही प्रॉपर्टी कधीच सिलेक्ट करू नका. अशी प्रॉपर्टी तुम्हाला खड्ड्यातच घालेल. यानंतर अजून एक पर्स्पेक्टिव्हवर येतो की ब्रह्मस्थान.
ब्रह्म म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक असा सेंटर आहे, त्या सेंटरमधून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या एव्हरी पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करतात. प्रत्येक गोष्टीला एक सेंटर आहे ना. आपल्या ह्युमन बॉडीवर एक सेंटर आहे, त्यालाच आपण नाभी म्हणतो. पृथ्वीचा एक इपी सेंटर आहे, तुमच्या फ्लॅटचा एक इपी सेंटर आहे, बिल्डिंगचा एक सेंटर आहे. आता कुठलं ब्रह्मस्थान गृहीत धरायचं? ही प्रॉपर्टी सायकोलॉजिकल लेवलला तुम्हाला माहिती आहे की तुमची प्रॉपर्टी तेवढ्याच एरियामध्ये येतं ब्रह्मस्थान. म्हणजे काय? उदाहरण देतो. समजा एक बिल्डर आहे, ठीक आहे, त्याला साईट पूर्ण करायची, तर पूर्ण प्लॉटवर तो साईट पूर्ण करतोय, तर प्लॉटचं ब्रह्मस्थान त्याला लागू होईल. समजा बिल्डिंग कंप्लीट झाली आणि एकाने फ्लॅट घेतला त्या बिल्डिंगमध्ये. फ्लॅट ओनरला माहिती आहे ना माझ्या फ्लॅटची बाउंड्री ही आहे, तर त्या बाउंड्रीच्या मधलं जे स्थान असेल, केंद्रस्थान असेल, ते त्या फ्लॅट ओनरचं ब्रह्मस्थान. तुम्हाला माहिती आहे ना हा फ्लॅट फक्त माझ्या नावावर आहे, बाकी कशाला काही घेणं देणं आहे प्लॉटचं. त्याच्यामुळे फ्लॅट ओनरसाठी इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं ब्रह्मस्थान काम करतं. विचार केला तर प्रत्येक गोष्टीला ब्रह्मस्थान आहे. तुमच्या शहराला ब्रह्मस्थान आहे, तुमच्या एरियाला ब्रह्मस्थान आहे, त्यानंतर तुम्ही जिथे राहतात त्या सेक्टरला ब्रह्मस्थान असेल. काय काय कंट्रोल करशाल? देशाला कंट्रोल करणं तुमच्या हातात आहे का? तुमच्या एरियाला कंट्रोल करणं तुमच्या हातात आहे का? तुमच्या घरात कंट्रोल करणं तुमचा अधिकार आहे. म्हणून घरातलं ब्रह्मस्थान एका फ्लॅट ओनरला लागू होतं. जेवढी तुमची प्रॉपर्टीची बॉर्डर आहे तेवढं तुम्हाला कंट्रोल करणं इझिली साहजिक आहे. मध्ये एक किस्सा सांगतो मी. एक रील बघितली, फार वेल नोन वास्तू कन्सल्टंट आहे. ते म्हणतात तुमच्या घराला ब्रह्मस्थान नसतं, फ्लॅटला ब्रह्मस्थान नसतं, बिल्डिंगला ब्रह्मस्थान नसतं. काय लॉजिक्स आहेत यात? म्हणजे काय लॉजिकनी ते बोलले मला काही कळलं नाही आहे लॉजिक. एका स्त्रीच्या गर्भात जर एखादं मूल जन्म घेत आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ते मूल ह्या जगतमध्ये मॅनिफेस्ट होतं, अस्तित्वात येतं, जेव्हा आईच्या गर्भातून ते मूल बाहेर येतं त्यालाही त्याची नाभी असती, त्यालाही त्याचं ब्रह्मस्थान असतं. मग असं कसं काय म्हणू शकता की एका फ्लॅट ओनरला बिल्डिंगचं ब्रह्मस्थान लागतं, फ्लॅटचं नाही लागू शकत? सो दिस इज नॉट लॉजिकल थिंग. आता ह्या गोष्टींवरनं कोणाला फॉलो करायचं कोणाला नाही, त्याच्यामध्ये फ्लॅट तुम्ही सिलेक्ट केला आहे त्याचा सेंटर सगळ्यात पहिले फाइंड आउट करणं हे गरजेचं आहे. सगळ्यात इनिशियल स्टेप आहे ब्रह्मस्थान फाइंड आउट करणं. सेंटर कसं फाइंड आउट करायचं कुठल्या फ्लॅटच्या? जनरली काय करायचं, प्रोफेशनलसाठी म्हणतोय मी. जर तुम्हाला प्रॉपर जाणून घ्यायचे तर मी तुम्हाला सांगतोय, एक ड्राफ्ट्समन पकडायचा. नॉर्मल आर्किटेक्ट तुमच्या शहराच्या आजूबाजूला कुठेही मिळून जाईल, आजकाल गावातही आर्किटेक्ट्स आहेत. घराच्या बॉर्डरवरून मला सेंटर ऑफ मास दे सांगायचं त्या आर्किटेक्टला. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? ओव्हरऑल बॉडीची बाउंड्री सिलेक्ट केल्यावर एक सेंटर येतं, त्याला म्हणतात आपण ब्रह्मस्थान. सेंटर ऑफ मास सिलेक्ट केलं की मग ऑटोमॅटिकली घराचं ब्रह्मस्थान तुम्हाला नक्षावर मिळतं. आता जेव्हा ब्रह्मस्थान मिळतं तेव्हा काय करायचं? तुमचा फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्या बिल्डिंगची गुगल अर्थने डिग्री काढायची. काय असतं गुगल अर्थ? सॅटेलाईट आहे, सॅटेलाईटवरनं कळतं बिल्डिंग कुठल्या दिशेला किती तिरपी, म्हणजे पूर्वेला किती डिग्री टिल्ट आहे, पश्चिमेला किती टिल्ट आहे, XYZ, उत्तर असू द्या, दक्षिण असू द्या, पूर्व असू द्या, किती डिग्री टिल्ट आहे तुमची बिल्डिंग हे तुम्हाला गुगल अर्थवरनं कळतं. मग येतात 16 दिशांचे प्लॅन. जेव्हा 16 दिशांचे प्लॅन आले मग आपल्याला एक्झॅक्ट कळतं कुठल्या दिशेमध्ये माझं एक्झॅक्ट कमोड बसलंय किंवा कुठल्या दिशेमध्ये एक्झॅक्ट माझं किचन आलंय. तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर 16 दिशा आहेत आणि 32 प्रकारचे प्रवेशद्वार आहेत. 360 भागिले 16 केले तर तुम्हाला एक दिशा मिळेल 22 डिग्रीची आणि 360 भागिले 32 केले तर एक प्रवेशद्वार मिळेल 11 डिग्रीचा. त्याच्यामुळे उघड्या डोळ्यांनी बघणं आणि सांगणं माझा हा पूर्वेचा प्रवेशद्वार आहे, पश्चिमेचा प्रवेशद्वार आहे, ही चुकीची पद्धत आहे, म्हणून रिझल्ट येत नाही. त्याच्यामुळे उघड्या डोळ्यांनी बघणं बिलकुल टाळायचं. कुठल्या दिशेत नक्की काय आहे हे बघायचं फक्त आणि फक्त गुगल अर्थने घेतलेल्या ग्रेडेड प्लॅनवर. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेडेड प्लॅन हवा, म्हणजे 16 दिशांच्या प्लॅनला आपण ग्रेडेड प्लॅन म्हणतो. आता समजा एखाद्याकडे ग्रेडेड प्लॅन नाहीये, कसं करायचं? अंदाजे घराच्या सेंटरला उभं राहायचं. आयफोनचा कंपास फार प्रॉपर असतो, प्रेफर करा आयफोन. त्या ब्रह्मस्थानावर थांबायचं, ठीक आहे, आणि मग कंपास ओपन करायचा. तो कंपास बाय डिफॉल्ट तुम्हाला नॉर्थ दिशा दाखवेल, उत्तर दिशा दाखवेल. आता बऱ्याच लोकांचा हा डाऊट आहे की सर पृथ्वी गोल फिरती, तर मग दिशा का नाही फिरत? दिशा कशा फिरतील? दिशा फिरल्या असत्या तर तुम्ही आज भारतात आहे, उद्या पाकिस्तानात असता, पाकिस्तानात आहे तर ऑस्ट्रेलियाला असता. असं नसतं. पिढ्यानपिढ्या तुम्ही तिथेच राहताय ना. याचा अर्थ पृथ्वी गोल फिरती तर तुम्ही पण फिरताय का? पृथ्वी तिच्या ॲक्सिस भोवती गोल फिरती. पूर्वेचा सूर्य हा पूर्वेलाच उगवतो. तुमच्या कॉन्सेप्टनी जर बघितलं तर पश्चिमेला सूर्य उगवायला पाहिजे असं असतं, तर असं नसतं. एव्हरीथिंग इज फिक्स्ड. देर इज नो डायनॅमिक इन दिस नेचर. पृथ्वी ही नेहमी तिच्या आउटर पेरिफेरी भोवती फिरती, दिशा कधीच नाही फिरत. त्याच्यामुळे कंपास हे ऑटोमॅटिकली बरोबर तुम्हाला उत्तर दिशा दाखवतं.
आता ब्रह्मस्थानामध्ये उभं राहायचं आणि दोनच गोष्टी बघायच्या. 45 डिग्रीला साधारण सांगतो मी, टेंटेटिव्ह 45 डिग्रीला नॉर्थ ईस्ट म्हणून लिहून येईल. तिथे तुमचं कमोड नको किंवा बर्नर नको. आणि साऊथ वेस्ट असं लिहून येईल, साऊथ वेस्ट. ईशान्येच्याच एक्झॅक्ट 180 डिग्री अपोजिट असते साऊथ वेस्ट. तिथे तुमचा मेन प्रवेशद्वार नको. बाकी ह्या मेजर 2 बेसिक गोष्टी आहे. अजून एक तिसरी बेसिक गोष्ट कुठली, तुम्ही जिथे सेंटरवर उभं राहताय तिथं टॉयलेट नको यायला. टॉयलेट त्या ब्रह्मस्थानावर आलं तर तो पण एक लय मेजर झटका असतो. या 2-3 गोष्टी बेसिक बघायच्या. बाकी जर तुम्ही फ्लॅटमध्ये बघायचं म्हणलं, फ्लॅटमध्येच काय, बंगला घ्या, रो हाऊस घ्या, एनिथिंग घ्या, सगळ्या गोष्टी 98% 99% इझिली मॅनेजेबल आहे विदाऊट एनी तोडफोड, गॅरंटी देऊन सांगतो. आता बरीच लोक म्हणतात की बाबा माझा ह्याच्यावर विश्वास नाहीये. जाऊन ऑब्झर्व करा, ज्याच्या घरात 45 डिग्रीला कमोड आहे ना किंवा बर्नर, त्या घरामध्ये काय चाललंय, किंवा ज्याचा नैऋत्याचा प्रवेशद्वार आहे त्या घरामध्ये काय चाललंय. जाऊन बघून तर या, फेरी मारून या, मग तुम्हाला कळेल की विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. अशाच चांगल्या कॉन्टेंटसाठी यूट्यूबवर मला सबस्क्राईब देखील करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. तुमची लाईफ अशीच जन्नत बनवून टाकेल.